मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजप समोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. ते म्हणजे देशातील तरुणाई आणि विशेषतः जनजीला पुन्हा आपल्यासोबत जोडण्याचं. कारण सोशल मीडियाच्या युगात तरुण मतदारांचा मूड बदलतोय, तसा त्यांच्या प्रश्नाचा सूर देखील बदललाय आणि त्यांच्या हातातलं राजकीय व्यासपीठ देखील बदलल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच झेंजीला कनेक्ट करण्याची रणनीती आखायला सुरुवात केली. कारण की इंस्टाग्राम रील पासून यूट्यूब शॉर्ट पर्यंत आणि युवा चेहऱ्यांपासून डिजिटल क्रिएटर पर्यंत भाजपचा हा नवा प्लॅन नेमका काय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ. केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात तरुण मतदार आणि विशेषतः झेंजीची पिढीची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा राहिलेला दबाव यामुळे आगामी काळात तरुणाईशी संवाद साधण्याची राजकीय पक्षांची रणनीती अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण 2029ची लोकसभा निवडणूक अजून काही वर्ष दूर असली तरी भाजपने नवमतदार आणि तरुण पिढीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः इंस्टाग्राम, यूट्यूब, पॉडकास्ट आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाऊ शकतो. अलीकडच्या विद्यार्थी आंदोलनाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे झेंजी पिढी केवळ पारंपरिक राजकीय व्यासपीठांवर व्यक्त होत नाही, तर सोशल मीडिया हेच तिच्या संवादाचे आणि संघटनाचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या आंदोलनाच्या काळात इंस्टाग्राम आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर आता एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. तरुणांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यांच्याच डिजिटल जगात आणि त्यांच्या भाषेत संवाद साधायला लागणार आहे. भाजपने गेल्या दशकात निवडणूक प्रचारात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात फेसबुक आणि ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र डिजिटल जगाचा ट्रेंड पाहता आता आजची तरुण पिढी इंस्टाग्राम रील, यूट्यूब शॉर्ट, पॉडकास्ट आणि शॉर्ट फॉर्म व्हिडिओकडे अधिक आकर्षित झाले आहे. त्यामुळे 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या डिजिटल रणनीतीही बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरुणांशी सोशल मीडिया संवाद हा या बदलत्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. आंदोलनाच्या काळात तरुणांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पारंपरिक राजकीय भाषणांपेक्षा सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि रीलच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्याची पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते, हे राजकीय पक्षांच्या लक्षात आले आहे. झेंजीपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पक्षाचे केंद्रीय नेतृत्व पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मंत्री, खासदार, आमदार आणि युवा नेत्यांनाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय करणे आवश्यक ठरणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाषणाबाजीपेक्षा थेट संवाद, सहज भाषा आणि रोजच्या आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याची रणनीती पुढे येऊ शकते. झेंजीशी संवाद साधण्यासाठी तरुण नेत्यांना पुढे आणण्यावरही राजकीय पक्षांचा भर राहण्याची शक्यता आहे. तरुणांच्या समस्या समजून घेणारे आणि त्यांच्याशी सहज संवाद साधू शकणारे चेहरे आगामी काळात अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. नोकरी, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, बेरोजगारी आणि AI मुळे बदलणारे रोजगाराचे स्वरूप हे देखील मुद्दे तरुण मतदारांच्या राजकीय निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता हा तरुणांसाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सरकारकडून ठोस पावले उचलण्यावर भर दिला जाऊ शकतो. AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्नही भविष्यात अनेक वेगाने होऊ शकतो. आजच्या तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक राजकीय सभा आणि जाहिरातांपेक्षा डिजिटल क्रिएटरचा प्रभाव अधिक ठरू शकतो. यूट्यूबर, पॉडकास्टर आणि स्वतंत्र डिजिटल कंटेंट क्रिएटर यांच्या माध्यमातून सरकारच्या योजना, धोरणे आणि निर्णय तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वाढण्याची शक्यता आहे. 2029 साठी भाजपसमोर मोठं आव्हान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घटनाक्रमाने तरुणाने मतदारांच्या राजकीय प्रभावाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. त्यामुळे 2029ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झेंजीला आकर्षित करण्यासाठी भाजपकडून डिजिटल आणि युवा केंद्रित रणनीतीवर अधिक भर दिला जाऊ शकतो. तरुणांच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर पोहोचणे, त्यांच्या भाषेत संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नावर तातडीने प्रतिक्रिया देणे ही आगामी काळातील राजकीय रणनीतीची नवी दिशा ठरू शकते. मात्र झेंजीचा विश्वास केवळ सोशल मीडिया रणनीतीने जिंकता येईल का, की शिक्षण, रोजगार आणि परीक्षा व्यवस्थेसारख्या मूलभूत प्रश्नावर प्रत्यक्ष परिणामकारक निर्णय घ्यावे लागतील, हा 2029च्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.